मी तुमच्या समोर छत्रपती संभाजी महाराज यांची एकपात्री भूमिका सादर करत आहे. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामधील एक खरं बोलला. ग्रहांचीच आमच्यावर वक्रदृष्टी आज नव्हे, आमच्या जन्मापासून जन्मदात्री आई आम्हाला पाण्यातच टाकून गेली. थोरल्या मासाहेबांची पाकर आम्हाला जाण येण्यापूर्वीच तुटून पडली. आणि आबासाहेब त्यांची तर जन्मापासून आमच्यावर गैर होती. आणि तरी देखील महाराजांची आमच्यावर माया नाही. हा आमचा केवळ एक समज आहे असं पण मानता. समज युवराजनी तुम्ही थोडा घरी जन्मलात. माता पित्यांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढला. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून आजवर रायगडावर थाटा माटानं वावरला. आमच्या पोटच्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही करायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्याचा धा आमच्या मनावर पोरली आहे की त्याच्या ओठांवर दिसून आमच्या पोटात चालवते त्याचे कष्ट त्याच्या सिंहासन त्याची राजमुद्रा. आग्रहून सुटल्याच्या प्रसंगाची याद आली की अजून रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटातली आतडी तटा तटा तुटू लागतं. एक 8 वर्षांत कोळा फोड राणा ओढातून उन्हा तानातून महाराजांपाठोपाठ धावताना अजून आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो आहे. अंगात ज्वर भरलं, पायाला टरटरून फोड आले तरी हू नाही की चू नाही. मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झाले तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, महाराज सही सलामत सुटायचं असेल तर बाळ राजांना इथंच मागे सोडून दौड केली पाहिजे. आज माझ घरात ग्लानी येऊन तळमळीत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि धडपड तुटून कसा बाहेर धावतो. आबासाहेबांच्या कमरेला मिठी घाला 3 वेळा मुद्रेला हातरडा फोडतो. आबासाहेब आबासाहेब बाबा एकट्याला टाकून तुम्ही नाही ना जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाही. इवल्याच्या हाताची मिठी ते आपल्या पोलादी बोटाने सोडवितात आणि माझ घराकडे बोट दाखवतात. चिमुकला मनाला ब्रह्मांड आठवून शेकडो कोसांची पायपीट बिना तक्रार करणाऱ्या त्या पोराचे पाय ओसरी ओढून माझ घरात जाईल तो पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. बस एकच सवाल पूछतो आम्ही युवराज, आम्ही जर आमच्या पुत्राशी अशी वर्तणूक केली असती तर आपण आमची संभावना कशी केली असती. महाराज छत्रपती आहेत हेच आपण आम्हाला बजावणार आहात ना. हे पश्चात शहाणपणाचे बोल आम्हीच आमच्या दुःख्या मनाला कैकदा सुनावले आहे, पण समजून पटत नाही. आज कुठेतरी खोलवर तडा गेलाय तो साधत नाही. जे बोलायला नको होतं ते आम्ही बोलून गेलो, पण पुन्हा महाराजांच्या मायेच्या गोष्टीत तुम्ही आम्हाला पुसत जाऊ नका. कदाचित कदाचित आम्हीच चुकत असू. कदाचित आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्म घेतला इथंच कसूर घडली असेल. आम्ही जर आमच्या जन्माचे मालिक असतो तर झोपडीतला जन्म चीन पसंत केला असता. मग दुनियेच्या संगी आम्ही देखील महाराजांचे भक्त झालो असतो आणि दिलखुलासपणे आम्ही देखील महाराजांच्या पराक्रमाची गाथाच गायली असती. मग आमच्या तोट्या पराक्रमाने देखील आमच्या झोपडीतल्या माता पित्यांना आसमान ठेंगणं झालं असतं. इथं घडोघडी महाराजांची थोरवी अशी येता जाता कुठे हिरावून सांगितली नसते. आज आमच्या पाठीशी तो आहे प्रचंड महासागर आणि आम्ही पोहतो आहोत कोपऱ्यात तळाशी अवघ्या चुळगाभर पाण्यात. आम्ही केला तोच विचार योग्य आहे. रायगडाच्या या कारावासातून आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. धन्यवाद.